मम्मा गेट रेडी फॉर द सरप्राईज. आता तुझे सगळे सिक्रेट रिव्हील होणार आहेत. नंबर 1, भिंताडे फॅमिली. कोमल ज्ञानोबा भिंताडे ही माझी मुलगी आहे. लहानपणापासून ती शाळेच्या बाबतीत खूप हुशार होती. खेळण्यापेक्षा अभ्यासामध्ये जास्त वेळ घालवत होती. लहानपणी ती खाण्याच्या बाबतीत जरा आग्रही असायची. चॉकलेट आणि कॅडबरी तिला खूप आवडायच्या. तिचा बड्डे आहे का आता? तिच्याबद्दल काय बोलायचं आहे का? माझी मुलगी कोमल, तिचा बड्डे आत्ता 27 तारखेला. तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगते. लहानपणी ती खूप खेळायला एकदम फास्ट होती. कुठल्याही गोष्टीचं खेळणं जरी घेतलं तरी ती सायकल जरी चालवायची म्हणलं तरी फास्ट चालवायची आणि कुठंतरी पडायची. तिला नावच धडक गाडी ठेवलं होतं. तिचं ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला ती कॉम्प्युटरची एक्झाम देत होती आणि लग्न झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिचा पेपर होता. परंतु तिला म्हटलं जाऊ नको म्हणलं हल्दीच्या अंगाने. पण तिने हट्ट केला होता की नाही मला कंप्लीट करायचे ही. त्याच्यामुळे तिसऱ्या दिवशी ती एक्झामला गेली आणि चांगल्या मार्काने पास झाली. 98% तिला त्या ठिकाणी मार्क मिळाली. अशी गुणवंत मुलगी त्या ठिकाणी आज लग्न होऊन तिच्या सासरी गेलेली आहे. त्या ठिकाणी तिला सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत खूप आवड आहे. कोण ही? तिचा बड्डे? ओके, बेसिकली विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. सोनूताई माझी मोठी बहीण आहे. मोठी दी कायम रागवायची, छोटी दी कायम लाड करायची. आमच्या खूप भांडणं व्हायचे. एकदा असंच खेळत होतो काहीतरी आणि तिने माझा लॅपटॉप काढून घेतला. तिचाच लॅपटॉप होता म्हणजे, पण तिने ॲक्च्युली काढून घेतला माझ्याकडून. मी गेम खेळत होतो आणि माझ्या फ्रेंड्स पण होतो माझ्यासोबत. तिने ते लॅपटॉप काढून घेतलं. ते मला लय इन्सल्टिंग वाटलं. मी एवढी जोरात मारलेली ना तिला, तिच्या गालावर पार असं बोट वगैरे उठलेली माझी. तर तेव्हापासून ती माझ्याबरोबर मी असं कमी बोलायला वगैरे लागली नाही का. नंतर झाली नॉर्मल. पण आमची भांडणं सारखी व्हायची. असे टॉम अँड जेरी सारखी भांडणं असायची सारखी कायम घरात. एक तर मम्मीला त्रास दे, तात्यांना त्रास दे. मी मारली होती एक तर मम्मीला जाऊन सांगायची, नाही तर तात्यांना जाऊन सांगायची. त्यात तिला अडकी म्हणल्यावर तिच्यामुळं मला मार खायला लागायचा मला दिदीला. म्हणजे सर्वजण तिला इतके प्रत्येकजण म्हणायचे की धडक गाडी. आणि खेळण्याच्या बाबतीत ती खूप हुशार होती आणि अभ्यासाच्या बाबतीत पण खूप हुशार होती. आणि तिला डान्समध्ये पण प्रत्येक डान्समध्ये भाग घ्यायचा असायचा. शाळेमध्ये डान्समध्ये भाग घ्यायचा असायचा. गणपतीमध्ये भाग घ्यायचा असायचा. पण तिला असं शिकवलं की तेवढ्यापुरती डान्स करायची. पण आत्ता म्हणजे आता तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिने तिच्या मुलांना खूप छान प्रकारे डान्स शिकवला. खूप छान प्रकारे त्यांचे देखरेख करते. तिचा अभिमान वाटला की ज्या वेळेला एक्झाम झाली होती त्यावेळेला ती परीक्षेला जाऊ नको म्हटलं तरी ती म्हणली की मला त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण करायचे आणि मी जाणारच. त्याचा मला त्या ठिकाणी निश्चितपणे अभिमान वाटतो. घरातला कुठलाही सांस्कृतिक किंवा बर्थडे असू देत किंवा काही पूजा वगैरे असू देत, सर्व नियोजन ती योग्य प्रकारे करते आणि तो कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात तिचं फार मोठं मोलाचं योगदान असतं. त्यावेळेस नेमकं ते गाणं आलं तर कोंबडी पळाली वगैरे, त्यामुळं त्यावेळेस ते कोंबडी 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 म्हणून तिला चिडवायचो. पॉझिटिव्ह काय, तिचं हेल्पफुल नेचर आहे. ती कायम सपोर्ट करते प्रत्येक गोष्टीत. अजून पण तिने आत्तापर्यंत ओरडा खाण्यापासून वाचवलायच आहे आणि अजून पण वाचवती. काय तिचा कायम हा डायलॉग असायचा, तात्यांना सांगते तात्यांना सांगते. त्यामुळं त्यात ती तात्यांची लाडकी होती, त्यामुळे तात्यांपासून घाबरून राहायला लागायचं. आज कोमलताईंचा बर्थडे आहे. सो फर्स्टली हॅपीएस्ट बर्थडे कोमलताई. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ती नणंद कमी आणि बहीण जास्ती आहेत माझ्यासाठी. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक काही असू देत त्या नेहमी माझ्यासोबत असतात. ॲक्च्युली वर्ड्स कमी पडतील त्यांच्याबद्दल बोलायला मला, कारण की त्या खूप म्हणजे एक असं. तिला कॅडबरी खूप आवडायची आणि नाही आणून दिली की रडायची आणि अशी मारायची लहानपणी असताना. आणि आईचं प्रेम कसं असावं मुलांच्याबद्दल ते तिचं खूप म्हणजे मला खूप आवडतं. म्हणजे आईने मुलाला किती हे करावं काय करावं खूप म्हणजे खूप मला म्हणजे डोळं भरून येतात की मुलांच्या बाबतीत खूप ती छान वागते.
म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीत, डान्सच्या बाबतीत, कुठलं करिअरच्या बाबतीत तिला खूप मोठं करायचं आहे. आणि तिच्या करिअरच्या बाबतीत तिला खूप मोठं व्हायचं होतं, पण नाही झालं तिचं. मला त्याचं दुःख आहे खूप. तिच्यासाठी काय बस सॉफ्ट कॉर्नर आहे. ते काय पाठ शिवबी आहेत, दोन्ही बहिणी माझ्या चांगले आहेत. काय पाठी शिवबी असतात. आणि जर सोनूताईबद्दल म्हणलं तर तिचं जे केअरिंग नेचर आहे किंवा जे ती आपुलकी बनायला होती सगळ्यांना, ते आवडलं नाही मुलीत आलेलं माझ्यासाठी. फुल पॅकेज आहेत, जेवढ्या स्ट्रिक्ट आहेत तेवढ्याच खूप अशा सेल्फलेसली सगळ्यांना हेल्प करतात, तेवढ्याच फनी आहेत, तेवढ्याच इझी गोईंग आहेत. खूप छान नणंद म्हणून असं वाटलंच नाही. एक बहीण, एक फ्रेंड, एक असं कोणतरी कंपॅनियन भेटलं लाईफ टाईमसाठी की मी इझिली ट्रस्ट करू शकते किंवा काही सांगू शकते त्यांना. आणि टिल टुडे ते तसंच आहे. इनफॅक्ट आमचं बॉन्ड अजून छान झालं आहे. खूप गोष्टी म्हणजे त्या मला समजून सांगतात ज्या कळत नाही. एक टिपिकल नणंद नाही आहेत त्या जे सगळ्यांना असतं की एक खडूस नणंद वगैरे, तसं अजिबात नाही आहे. खूप छान एक बहीण आहे. ती लहान असताना ना मी मुंबईला असायचे औषधासाठी, दवाखान्यासाठी. तर ती तिच्या पप्पांच्यापाशी असायची. पण मी आल्यानंतर तिला इतका आनंद व्हायचा ना, खूप आनंद व्हायचा की ती अशी जवळ म्हणायची नको जाऊस. एकदा ती 4वी-5वीत होती आणि मी असं सहज बाहेरून आलो आणि त्याचा म्हणलं अभ्यास बघावं तिचा कसं काय, म्हणून मी त्याला असं क्वेश्चन विचारत होतो मॅथमधले. तर तिला काय सांगता नाही आलं आणि ती माझ्या टेन्शन दबावामुळं का काय तिला भीती वाटली आणि तिला काय ते उत्तर बरोबर आलं नाही. मी तिला उचलून अशी फेकून दिली. त्यामुळे त्या अभ्यासात चांगली प्रगती केली आणि चांगलं ग्रॅज्युएशन तिने पूर्ण केलं. सोनू लहान असताना भास्कर गटामध्ये होती, त्यावेळेला मी तिला घ्यायला गेलेलो. तर ती एका गेटने यायची आणि मी एका गेटने यायचो. तर या जवळजवळ आम्ही अर्धा तास ते शाळेला गोल राऊंड मारत होतो. त्याच्यानंतर मी इथं फोन केला तर ती तिथं मग सापडली मला. तर ती रडत होती. तर तिने सांगितलं गाडीत बसल्या बसल्या की गेल्या गेल्या पहिलं तात्यांना तुमचं नाव सांगणार. आणि कायम दर शनिवारी ती माझ्याकडून फक्त 50 पैसे घ्यायचे पेरू खायला. आणि परीक्षेच्या पिरियडमध्ये सॉफ्टी घेणार. एम टाकीच्या शेजारी अशोकावर सॉफ्टी म्हणून आहे. एक वेळेस ती म्हणजे काळूबाई मंदिराला गेलतो, त्यावेळेला ती कडं होती माझ्या चढताना उतरताना पण. आणि आम्ही दोघं पाय पडलेलो होतो 5 पायऱ्या, असं वरून खाली आलो. पण विशेष दोघांना लागलं नव्हतं. अशा आहेत, स्ट्रॉंग आहेत स्वीटपेक्षा रॅदर. कारण की आत्तापर्यंत आम्हाला 2च वर्ष झालेत, पण असं वाटत नाही की फक्त 2 वर्ष झालेत तर आम्ही एकत्र आहे. असं वाटतं खूप वर्षांपासून कंपॅनियनशिप आहे आमची एकत्र. तिचा बड्डे कारण ती लहानपणी खूप हट्टी करायची की माझा बड्डे झाला पाहिजे, मुलांना बोलवलं पाहिजे, सर्व मुलांना, आणि गिफ्ट आणलं पाहिजे. मेन म्हणजे तिला गिफ्ट लागायचं. ती जर कुटुंबाचा भाग नसती तर, म्हणजे माझी पहिली मुलगी होती, ती जर भाग नसती तर दुसरा म्हणजे काहीतरी पर्याय असता तिच्याऐवजी. पण ती आयुष्यात आली आणि खूप मोठं आमचं वैभव निर्माण केलं. प्रत्येक गोष्टीला येतेच. म्हणजे मम्मीला असो किंवा पप्पांना असो किंवा भावाचं काय असो, ती धावून येते. म्हणजे तिला फक्त कळायला अवकाश असतं, ती लगेच धावून येते. त्या कुठेतरी मला त्यांच्यामध्ये मी दिसते कुठेतरी थोडी अशी, कारण की आमच्या खूप गोष्टी सिमिलर आहेत. हे खूप अनफेअर होईल की त्यांना एका शब्दामध्ये डिस्क्राईब करायचं झालं तर, कारण की त्या खूप 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 भारी आहेत. माझ्यासाठी ती म्हणजे मुलगी पण आहे आणि मैत्रीण पण आहे. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वन्स अगेन हॅपीएस्ट बर्थडे. तुम्हाला सगळे बर्थडे एकदम छान सेलिब्रेट व्हावेत तुमचे सगळ्यांसोबत. हॅपी बर्थडे. तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तिचा चांगला आरोग्य लाभो, तिला दीर्घायुष्य लाभो, हीच माझी इच्छा. कसं वाटलं भिंताड्याची सरप्राईज? आता आहे गाड्यांचे वाईब्स. हाय, सोनू दीदी माझी मोठी बहीण लागती, बट ती माझी बहिणीपेक्षा जास्ती बेस्ट फ्रेंड आहे. बिकॉज एव्हरी सिच्युएशनमध्ये ती मला एक बेस्ट फ्रेंडसारखं गाईड करते आणि समजवते.
ती तिच्याकडनं शिकण्यासारखं म्हणजे ती प्रत्येक प्रॉब्लेम पेशन्सने आणि विदाऊट पॅनिक होता सॉल्व्ह करते. तिच्याकडनं शिकण्यासारखं म्हणजे मस्तीफुल, ती खूप लाईफ एन्जॉय करते. लाईफ कशी एन्जॉय करायची, कुठल्याच गोष्टीचं प्रेशर घ्यायचं नाही. फर्स्ट थिंग म्हणजे अभ्यासाचं प्रेशर बिलकुल घेऊ नको, हे तिने मला खूप आत्तापर्यंत सांगत आली आहे. सोनूचा बर्थडे आमच्यासाठी तो एक फंक्शन आहे असं म्हणावं लागेल. कारण ती स्वतः तर खूप तयार असते, माझा बर्थडे आणि आम्हालाही तेवढंच चेअरअप करते की माझा बर्थडे आणि तो सेलिब्रेट करायचा आहे. आणि आमच्याकडे काही एक्सक्यूज नसतात, तिने सांगितलं आणि तो करायचा, हे आमचं ठरलेलं आहे. तिच्याबद्दल काय बोलू, एकतर ती माझी भाची आहे आणि मी तिची मामी लागते, पण असं तिने मला आत्तापर्यंत कधीच ट्रीट पण नाही केलेलं आणि मलाही नाही आवडणार तिने मला ॲज अ मामी ट्रीट केलेलं. फर्स्ट ऑफ ऑल, आज मी तुझी जागा घेतली आहे काइंड ऑफ, सगळ्यांना मॅनेज करून एकत्र आणायची. आणि आय टेल यू, इट इज अ रिअली टफ जॉब. सगळ्यांना एकत्र आणणं आणि ते मॅनेज करणं, खरंच ही गोष्ट खूप खूप जास्ती डिफिकल्ट आहे आणि मला समजलं आहे आज. आणि आय वुड लाईक टू लर्न फ्रॉम यू ही गोष्ट, जसं तू सगळं मॅनेज करते स्मूथली. आणि आय नो किती डोक्याचं काय काय होतं ते. एक बेस्ट फ्रेंड म्हणावं लागेल तिला, कारण तिच्यासाठी सगळ्या माझ्या कुठल्याही प्रॉब्लेमवरती सोल्युशन नाही असं कधी झालंच नाही. तिची पॉझिटिव्हिटी म्हणजे कुठलीही सिच्युएशन असू देत, त्या सिच्युएशनला कामली हँडल करणं आणि त्या सिच्युएशनकडे पॉझिटिव्हली बघून त्याच्यातनं बाहेर पडणं, हे तिच्याकडनं खूप छान शिकण्यासारखं आहे. तुझ्याबद्दल सांगायचं झालं तर यू नो राईट नाव यू आर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ. जसं माझ्यासाठी मम्मी पप्पा पिहू आहेत तशीच तू झालेली आहे. प्रत्येक गोष्ट कोणतीही करताना मला जसा मम्मीला काय वाटेल किंवा कोणाला काय वाटेल हा विचार येतो, तसाच दीदीला काय वाटेल हा सुद्धा पहिला विचार येतो. ती काय म्हणेल, शॉपिंग करताना बोल, कोणताही डिसिजन घेताना बोल, एव्हरी टाईम नाव यू आर ऑल्सो द पार्ट ऑफ दॅट डिसिजन. ऑफकोर्स आपले रोजचे व्हिडिओ कॉल्स हे जर एक दिवस जरी नाही झालं तरी नाही असं काय झालंय का दीदीला जे ती शांत काय, मग अवनी आणि मी टेक्स्टवर येतो, अवनी मम्मा ओके आहे ना, मम्मा शांत काय. तर ऑफकोर्स तू जसं आमच्याच फॅमिलीचा पण एक खूप मोठा पार्ट झालेली आहेस. सगळ्यांच्या लाईफमध्ये तू इतकं इम्पॉर्टंट आहेस, नॉट जस्ट अस. तुझे भिंताडे फॅमिली झाली, खुटवीड फॅमिली झाली अँड ऑफकोर्स बेलदरे तर आहेच. तिच्या आयुष्यातला मी सर्वात सुंदर क्षण कोणता म्हणेल तर तिचं झालेलं राकेश बरोबर लग्न, हा मी सर्वात सुंदर क्षण म्हणेल तिच्यासाठी. कारण तिच्यासाठी इतका बेस्ट लाईफ पार्टनर तिला तो मिळालाय आणि तिने तो छान ठेवलाय. आणि त्या दोघांचंही नातं, त्यांचा असणारा बॉन्ड तो म्हणजे एकदम आयडल कपल आहेत. त्यांच्याकडे त्या गोष्टीकडे बघणं म्हणजे अप्रतिम असं आहे. आणि तिची मुलं, त्यांना सांभाळणं, त्यांच्या सगळ्या गोष्टी, त्यांना लावणारे सगळ्या गोष्टींच्या सवयी, हे सगळं, हे ओव्हरऑल सगळंच म्हणजे संसार म्हणताल तर एकदम परफेक्ट सांभाळणारी आणि छान करणारी. हेल्पिंग, केअरिंग, सगळ्यांसाठी ॲट एनी कॉस्ट तिचं उभं राहणं. त्याच्यामुळे तिच्याबद्दल कधीही कुणाकडे प्रॉब्लेम म्हटलं की नाव सोनू हे आलंच पाहिजे. तुझा फनी किस्सा मे बी जो फक्त आमच्या जिजू, अवनी, मला, मम्मीला माहिती आहे, जो मी आज सगळ्यांना सांगेल. दॅट इज तुझं तर ड्रीम वाघावालं, की अवनीचं वॉर्डरोब रूमच तुला सेफ वाटतं, तुला वाघ घरात यायची ही खूप भीती आहे. नाही येणार आहे वाघ घरात, डोंट वरी. ती इतकी मोठी झाली आहे, तिला आवडणार नाही सांगितलेलं तिचं एज किती आहे, पण तिला अजूनही स्वप्न लहान मुलांसारखीच पडतात आणि ती घाबरतेही तेवढीच. लहान मुलांची, वाघाची वगैरे स्वप्न बघून इमॅजिन करते आणि घाबरते. तिचं लाईफमध्ये तिच्या अशा खूप काही ड्रीम्स होत्या स्वतः बाबतीत, पण त्या सम हाव एनी रिझन्स नाही पॉसिबल झाल्या. तर मग आता ती तिच्या मुलीला तेवढ्याच डेडिकेशननी आणि ह्यांनी त्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करण्यासाठी वेड्यासारखी तिच्या स्वप्नांमागे धावत असते. तिच्या मुलीला त्या गोष्टीसाठी प्रिपेअर करणं, तिच्यासाठी उभं राहणं, तिला त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणं, हे सगळं खूप छान प्रकारे करते. तिच्यासाठी एक गाणं जर मी डेडिकेट करायचं म्हटलं तर ते वो देखने में कैसी सीधी साधी लगती है, बोलती कि वो तो कुछ नहीं समझती, अंदर से कितनी तेज है. साधी लगती है, बोलती कि वो तो कुछ नहीं समझती, अंदर से कितनी तेज है. तुझं मॅनेजमेंट, तुझं डिसिप्लिन, त्यानंतर ऑफकोर्स तुझं नेचर,
मला माहिती आहे माझं पण तुझ्यासारखंच नेचर आहे. काही जणांना ते 1 नंबरवाल्यांना ते खूप त्रास देतं, बट ऑफकोर्स आपली नंबरची वाईब कायम मॅच करणार आहे. आणि मी सेम थिंग विश करेल, जसं तुला जीजू पार्टनर मिळाले तसंच मला पण मिळो. तुमचं जसं 9 आणि 1चं मॅच आहे तसं मला पण असो. लग्न अगोदर तिची माझी खूप भांडणं व्हायची. तिच्या लग्ना अगोदर आमच्यासाठी ती खूप छोटी होती. तिची ॲक्च्युली मोठी बहीण आणि मी, आमचा दोघींचा बॉन्ड खूप छान होता. त्यामुळे आम्ही तिला अगदी हलक्यात घ्यायचो. हां सोनू आहे अशी. माझ्यासाठी तर ती कन्सिडरच करत नव्हती ॲज अ ह्युमन म्हणून. बाकी तर भाची आणि लाडकी तो तर खूप वेगळा विषय. पण रिसेंटली आमच्या दोघींच्यामध्ये इतका छान बॉन्ड क्रिएट झाला, म्हणजे तिच्या लग्नानंतर पण नव्हता एवढा, पण रिसेंटली एवढ्या 3-4 वर्षामध्ये आम्ही एवढ्या क्लोज आलो. पूर्णपणे आमचं हेच बदलून गेलं, इक्वेशन्सच बदलले आमच्या नात्याबद्दलचे. रायन कम्प्लीट तिची कॉपी आहे, कार्बन कॉपी. मस्ती करायला आणि हट्ट करायला सगळं. तिच्या आईचा आणि तिचा बॉन्ड खूप छान, म्हणजे दोघींना तिला आईबद्दलचं तिचं असणारं हे ते खूप हळवा कोपरा आहे तिच्यासाठी आई. आणि तुझ्यासाठी खूप सारे विशेस. तू जसं फॅमिलीला मॅनेज करती, रायन अवनी सगळेच तसंच. आणि जे लाईक आय नो नाव, जसं तुला तुझ्या मुलीकडनं ड्रीम्स तुझे जे राहिलेले आहेत ते इनकम्प्लीट आहेत, ते तिच्याकडनं तुला कम्प्लीट करून घ्यायचे आहेत. कुठेतरी मलाही माहिती की जे ड्रीम्स तुझे राहिलेले आहेत कॉलेज टाइम्समध्ये वगैरे ते तुला माझ्यातही दिसतात, आणि मीही ते नक्कीच कम्प्लीट करायचं ट्राय करेल. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. ओके, सो वन मोर थिंग टू ॲड ऑन. ऑफकोर्स हे सोशल मीडिया अँड एव्हरीथिंग, हा एक जो स्पार्क होता माझ्यात, जो तुझ्यामुळे नक्कीच तो त्याला पुढे स्टार्ट मिळालेला आहे. अँड ऑफकोर्स मी त्याला कुठेतरी एका चांगल्या जागे नेऊन ठेवून तुला नक्कीच प्राऊड फील करायचं नक्कीच ट्राय करेल. लाईफमध्ये तिला जे हवंय, जे तिला अचीव करायचंय, कुठलीही गोष्ट असू दे, ते सगळं तिला मिळू दे आणि तिचं खूप छान निरोगी आरोग्य राहू. So wish you many many happy returns of the day, Didi. Wish you many many happy returns of the day, Sonu. That's it. Once again, happy birthday, Sonu Didi. Love you. थांब अजून संपलं नाहीये, खुटवड बाकी आहेत. हॅपी बर्थडे सोनू, तुझ्या बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. खूप चांगली बहीण आहे. म्हणजे आधी काही माहिती नव्हतं तिच्याबद्दल, एवढ्यात जरा कळायला लागलेलं आहे लग्नानंतर. हे तिला पण माहिती आहे की आम्ही एकमेकींच्या तोंडाकडे पण बघत नव्हतो आधी. आणि तिने खूप सारे सिक्रेट्स ठेवले होते माझ्याकडनं, कारण तिचा विश्वास नव्हता माझ्यावर. तिने लगेच आईला जाऊन सांगायचे ना, त्यामुळं. पण ठीक आहे, प्रेम होतं तिच्यावर, तिचं माझ्यावर त्यावेळेस सुद्धा. आता तर खूप जास्ती आहे, वाढलं असेल थोडंसं कदाचित. Wish you many many happy returns of the day, Sonamao. Hope you get all the joy and happiness that you deserve on this special day. हेराफेरीचा पाहिलेला तो मूवी रूम मधला, आणि आम्ही विचित्र पद्धतीनं जे झोपून गेलो होतो, म्हणजे कुंभकर्णासारखे, आणि तात्या जे आपल्याला उठवायला आले होते ना ते. पण मेन हेराफेरी, कारण त्या सगळ्यांनी मिळून माझा बळी दिलेला होता. तिला माहिती आहे ते सगळं. सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तिचा. तिच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं, हा तिचा सर्वात मोठा गुण आहे. आणि ती कधीच कुठल्या प्रॉब्लेमला फार म्हणजे सिरियसली घेत नाही, किंवा रादर खूप सिरियसली घेते, आणि त्यामुळे तिच्याकडे त्याचे सोल्युशन असतात का काय असं मला वाटतं. आणि लग्नाच्या आधी ठीक आहे, म्हणजे शिक्षणात वगैरे हुशार होती ती पोरगी. माझ्या एंगेजमेंटला सुद्धा पेपर देऊन पळत आली होती, तरी पास झाली होती खूप चांगल्या मार्कांनी. त्यामुळे शिक्षणात खूप चांगली आहे. आणि लग्नानंतर तिने तिच्यात खूप चांगले चेंजेस केलेले आहेत. तू ही दिन चले तू ही दिन चले, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. तू स्वतःबद्दल बघितलेली स्वप्न, तू तुझ्या मुलांबद्दल बघितलेली स्वप्न, ती सगळी पूर्ण होत देत. आणि ती सगळी पूर्ण होत असताना मी तुझ्या सोबत असू देत, मग तुझ्या अडीअडचणींना टॅकल करण्यासाठी पण असू देत, आणि त्यांचं सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी पण असू देत. सो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे वन्स अगेन. मी तुझे जे माझ्यासाठी केलेस आणि आमच्यासाठी केलेस त्यासाठी खूप मोठा थँक्यू. आय विश की तुझ्या लाईफच्या सगळ्या विशेष पूर्ण व्हाव्या. मी पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देते. तुझ्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होऊ देत. Wish you a very long and healthy life. Thank you. Love you. Bye. आज तुझा वाढदिवस आहे, पण खरं सांगायचं तर आज मला तुला फक्त एकच शब्द म्हणायचा आहे, थँक्यू.
माझ्यावरती माझ्यापेक्षाही जास्त विश्वास ठेवल्याबद्दल, प्रत्येक वेळी मला पुढे जाण्यासाठी धीर दिल्याबद्दल आणि माझ्या प्रत्येक स्वप्नात माझ्यासोबत राहिल्याबद्दल. तू कधीच माझा हेवा केला नाही, कधीच मला जज केलं नाही. उलट माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या आनंदात तू माझ्यापेक्षाही जास्ती खुश झालीस. आज मी जे काही शिकते, जे काही बनण्याचा प्रयत्न करते, त्यामागे तुझ्या शब्दांनी दिलेली ताकदी आहे. फक्त एकच सांगायचं आहे, आयुष्यात काही बदललं तरी आपली मैत्री कधीच बदलू नये. अशी मैत्री सगळ्यांना मिळत नाही, ती नशिबानेच मिळते आणि माझं ते नशीब म्हणजेच तू आहे. आजकाल खूप लोक भेटतात पण मनापासून साथ देणारी खूप कमी असतात, पण तू मात्र नेहमीच मला माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ दिली आहेस. कायम अशीच राहा, कारण तुझ्यासारखी मैत्रीण मिळणं ही माझ्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट आहे. वन्स अगेन हॅपी बर्थडे, आय लव्ह यू. तुझे सगळे सिक्रेट रिव्हील झाले, आता माझ्याकडून ऐक. पाणीपुरी आम्हाला टॉयज आणते, पण तेच पहिलं ओपन करते आणि तेच एकटीच खेळते. मी गोवा, अजून दुबई, मालदीव्सला आम्हाला तिथे खूप मजा आली. ती खूप फनी आहे, सपोर्टिंग आणि लविंग. माझ्या मम्मीचा फेवरेट कलर पिंक आहे. मम्मा शिवाय आम्ही तिघं इनकम्प्लीट आहोत. ती आमच्या फॅमिलीला कम्प्लीट करते. डान्स, ॲक्टिंग, स्टडीज. तात्यांना मारीगोल्ड बिस्किट खूप आवडतं, मग माझ्या मम्मीला पण आवडतं आणि मग त्याच्यामुळे मला पण आवडतं. तुम्ही समजता ते वालं नाही, गोल्डवालं बिस्किट. तात्यांनी मला सांगितलं होतं की माझ्या मम्मीला खूप डान्स आवडत होता, मग मी मम्मीचं ड्रीम कम्प्लीट करणार आहे, डान्स आणि ॲक्टिंग करून. हॅपी बर्थडे टू माय बिगेस्ट रोल मॉडेल अँड माय फर्स्ट बेस्ट फ्रेंड. थँक यू फॉर ऑलवेज बीइंग माय सेल्फलेस अँड गायडिंग मी विथ सो मच लव्ह. आय एम सो प्राऊड टू बी युअर डॉटर. कसा वाटला हा व्हिडिओ? नक्की आवडला ना? सगळ्यांना आता रिटर्न गिफ्ट पाठवून दे. मग कसं वाटलं तुला सरप्राईज? अजून तुझ्या हिरोची तर एंट्री बाकी आहे. ॲक्च्युली कोमलचं आणि माझं कनेक्शन आहे 10 मार्च 2013 पासून. आत्तापर्यंत झालेत 4887 दिवस, 681 आठवडे, तास झालेत 1,17,288. तिच्या बाबतीत 2 शब्द: सुपर वाईफ, ग्रेट डॉटर, ब्रिलियंट सिस्टर आणि आउट ऑफ द वर्ल्ड मदर. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे कोमल. माझ्यासाठी म्हणजे ती लाईफ आहे माझी. ॲक्च्युली आम्ही स्वित्झर्लंडची टूर केली होती आणि तिथलीचमध्ये फार भारी किस्से झाले होते. मग ते एकदा मला पुन्हा जगायला आवडेल. म्हणजे तिला फर्स्ट टाईम ड्रिंक पाजली होती, तर ती माझ्याबरोबर मेल टॉयलेटमध्ये आली होती. तिच्यामध्ये सिम्प्लिसिटी आणि सपोर्टिव्ह फार आहे, त्याच्यामुळे ती सर्वांना आपुलकीच वाटते. एक गाणं निवडायचं झालं तर तिला डेडिकेट करणार. तिला डेडिकेट करणार मेरे हाथ में तेरा हाथ है फ्रॉम फिल्म फन. तेरा हाथ हो सारी जन्नतें मेरे साथ हो मेरे हाथ. थँक्यू म्हणाल ती माझ्या लाईफमध्ये आल्याबद्दल, तिने छान 2 मुलं गिफ्ट केल्याबद्दल आणि संसाराचा सुखाचा डोंगर तिने मला सोडून दिला, त्याच्यामध्ये ती फार सपोर्टिव्ह आहे, त्याबद्दल. नाही तिला राग येत नाही, आम्ही आणून देतो तिला राग. फर्स्ट डेटमध्ये फार सिम्पल होते ती, म्हणजे जास्त काही तिच्या अपेक्षा नव्हत्या वगैरे काय. तिला म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये ती सपोर्टिव्ह आणि हेल्पिंग नेचरच होतं तिचं, त्यामुळे ती आवडली होती फर्स्ट डेटमध्येच मला. तिच्या जास्त काही अपेक्षा नव्हत्या कोणाकडून. रिलेट ॲक्च्युली DDLJ कोण आहे मला पण सांग. म्यूट करता आलं तर तिला? नाही.
नो ऑप्शन नाही येतो. ऑप्शन नाही येतो. त्याच्याबरोबर 14 वर्षाचा वनवास, हॅपीवाला वनवास आम्ही घेतला आहे. त्याच्याबद्दल फार फार धन्यवाद आणि तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे.